राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे। आधी शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा मिळायचा, पण आता शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी एक विशिष्ट रक्कम मोजावी लागणार आहे। या योजनेचा नेमका शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे। यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी खरीप हंगामात 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5% योगदान दिलं आहे। महाराष्ट्रात 2023 पासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे, पण यात गैरप्रकार समोर आल्याने राज्य सरकार आता सुधारित पीक विमा योजना आणण्याच्या तयारीत आहे। आता पीक विमा भरताना शेतकऱ्यांकडून पीक विमाचा हिस्सा घेतला जाणार आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, नगदी पिकासाठी 5% रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे, तर उर्वरित पीक विमा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून घेतली जाईल। नवीन सुधारित योजनेद्वारे विमा भरपाईचे निकष निश्चित करण्यात आले आहे। पिकांचे संरक्षण पेरणीपासून ते काढणीपर्यंत करण्यात येणार आहे। यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण दिले जाणार आहे। सरकारने सुधारित पीक विम्याबाबत घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।